अपर्णा सेन यांची 1980 पूर्वी प्रामुख्याने सत्यजित रे यांच्या 3 कन्या या सिनेमातील एक अभिनेत्री अशी ओळख होती, पण त्यांनी 1980 मध्ये एक सिनेमा दिग्दर्शित केला आणि स्वतःची ओळख फार बदलून टाकली. पहिल्याच सिनेमातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि मग पुन्हा पुन्हा त्यांनी बंगाली सिनेमाला उच्च स्थान प्राप्त करून देण्यात मोलाचा हातभार लावला अशा अपर्णा सेन. त्यामुळे त्यांची आताची ओळख म्हणजे अभिनेत्री, पटकथा लेखिका आणि सशक्त दिग्दर्शिका. त्यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1945 रोजी कलकत्ता म्हणजेच आताच्या कोलकाता इथं झाला. त्यांचे वडील चिदानंद दासगुप्ता म्हणजे बंगाली सिनेमातील एक मोठं नाव. दिग्दर्शनासोबतच त्यांनी अनेक पुस्तकांचं लिखाणही केलं. कलकत्ता फिल्म सोसायटीच्या संस्थापकांपैकी ते एक होते. त्यांच्या आई सुप्रिया दासगुप्ता कॉस्ट्युम डिझायनर होत्या. सत्यजित रे हे त्यांच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते. कोलकात्याच्या मॉडर्न हायस्कूल इथून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे इंग्रजी साहित्य हा त्यांचा विषय होता, पण त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं नाही. त्यांच्या घरात अनेक मोठमोठ्या व्यक्तींचं येणं जाणं होतं. त्यामुळे अगदी बालपणापासूनच त्यांच्यावर कला, साहित्य, सिनेमा यांचे उत्तम संस्कार झाले. वयाच्या 14व्या-15व्या वर्षीच त्यांचा ग्लॅमरच्या दुनियेशी प्रत्यक्षात परिचय झाला. न्यूझीलंडचे प्रसिद्ध फोटोग्राफर ब्रायन ब्रेक यांनी त्यांचे काही फोटो काढले होते आणि ते फोटो लाईफ या प्रसिद्ध अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठावर छापले गेले होते. यानंतर एकाच वर्षात म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्या 3 कन्या या सत्यजित रे यांच्या प्रसिद्ध सिनेमात झळकल्या. खरं तर सिनेमाचं शूटिंग त्या 14 वर्षांच्या असतानाच सुरू झालं होतं. यात त्यांनी मृण्मयी ही भूमिका केली होती. त्यानंतर पुढे रे यांच्या आणखी 3 सिनेमात त्या झळकल्या. ते सिनेमे म्हणजे अरण्य, दिनरात्री, जन अरण्य आणि पिकू. 3 कन्या प्रदर्शित झाल्यानंतर 4 वर्षांनी त्यांचा दुसरा सिनेमा प्रदर्शित झाला, आकाश कुसुम. या सिनेमाचं दिग्दर्शन मृणाल सेन यांनी केलं होतं. यानंतर त्यांनी बक्सा बादल, हंसा मिथून, विश्वास, द गुरु अशा काही सिनेमांमध्ये काम केलं. अपरिचिता या सिनेमात त्यांनी पहिल्यांदाच उत्तम कुमार यांच्यासोबत काम केलं. बॉम्बे टॉकी या सिनेमाही त्या झळकल्या होत्या. एक होनी हा त्यांचा चित्रपट त्याकाळी चांगलाच चर्चेत राहिला. सोनार खानचा हा त्यांचा आणखी एक सिनेमा. मेम साहेब चित्रपटातील त्यांची उत्तम कुमार यांच्यासोबतची जोडी खूपच लोकप्रिय झाली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. वसंत विहार त्यांचा सिनेमा त्याकाळी मोठा हिट ठरला. अपर्णा यांनी केलेल्या काही हिंदी सिनेमातला एक चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे इमान धरम. यात त्या शशी कपूर, संजीव कुमार, अमिताभ बच्चन, रेखा, प्रेम चोप्रा अशा अनेक कलाकारांसह झळकल्या. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली जादू दाखवू शकला नाही. कोतवाल साबमध्ये त्या शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह दिसल्या. हाही सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. मात्र तरी सुद्धा या सिनेमाला अपर्णा सेन यांच्या लोकप्रिय सिनेमांपैकी एक असं मानलं जातं. सुजातासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अमृत कुंभेर संधाने या सिनेमात त्यांची महत्वाची भूमिका होती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा सिनेमा त्यावेळी विशेष चर्चेत राहिला. पुढे त्यांनी अनेक सिनेमात काम केलं. मात्र तोवर त्यांच्यातली दिग्दर्शिका उदयास आली होती. 1980 मध्ये त्यांनी 36 चौरंगी लेन हा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित केला. आपण केवळ अभिनय नाही तर उत्तम लेखन आणि दिग्दर्शनही करू शकतो हे त्यांनी या सिनेमातून दाखवून दिलं. शशी कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. सेन यांनी सिनेमाची गोष्ट लिहिली होती आणि सत्यजित रे यांना वाचून दाखवल्यानंतर त्यांनी यावर तूच सिनेमा केला पाहिजेस असं अपर्णा सेन यांना सांगितलं होतं. शिवाय त्यांनी या सिनेमाची निर्मिती शशी कपूरच करू शकतील असंही ठामपणे सांगितलं. पुढे सेन यांनी अनेक निर्मात्यांच्या भेटीगाठी घेतल्या, पण काहीही होऊ शकलं नाही. अखेरीस त्यांनी शशी कपूर यांना कथेचा सारांश पाठवला. त्यांनी वाचून लगेच आपला होकार कळवला. सिनेमाला खूप मोठं यश मिळालं. अनेक पुरस्कार सिनेमाच्या पदरी पडले. अपर्णा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. परोमा या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमाला सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमात त्यांनी विवाहबाह्य संबंधांसारखा वादग्रस्त विषय मांडला होता. त्यावेळी हा विषय मांडणं म्हणजे काळाच्या पुढचा विचार होता. सती हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा लक्षवेधी ठरला. युगांत आणि परोमितार एक दिन या दोन्ही सिनेमांनी पुन्हा एका राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. मिस्टर अँड मिसेस अय्यर हा त्यांचा आणखी एक उल्लेखनीय सिनेमा. अपर्णा यांनी या सिनेमाच्या संगीतासाठी तबला महर्षी झाकीर हुसेन यांच्यावर जबाबदारी टाकली. जगभरातल्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाला उत्तम दाद मिळाली. सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आणि उत्तम व्यवसायही केला. भारतातर्फे हा सिनेमा त्या वर्षी ऑस्करसाठीही पाठवला गेला.
मात्र सिनेमाला नामांकन मिळू शकलं नाही. द जॅपनीज वाईफ हा त्यांचा आणखी एक अतिशय उत्तम सिनेमा. यात त्यांनी बंगाली व्यक्ती आणि जपानी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी दाखवली. इति मृणालिनी, गोन्यार बाक्षो, सारी रात, सोनाटा, घावरे बायरे आज हे त्यांचे दिग्दर्शिका म्हणून आणखी काही सिनेमे. द रेपिस्ट या सिनेमासाठी त्यांचं खूपच कौतुक झालं. बुसान फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत, ज्यात अनेक राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर, बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा पुरस्कार, आनंदलोक पुरस्कार, कलाकार पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. यासोबतच त्यांना अनेक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने त्यांचं चित्रपटातील योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवलं आहे. आपल्या वक्तव्यांनी त्या बऱ्याच वेळेला चर्चेत राहतात. त्यांचा 3 वेळा विवाह झाला आहे. संजय सेन या त्यांच्या पहिल्या पतीपासून त्यांना 2 मुली झाल्या, कमलिनी चॅटर्जी आणि कोंकणा सेन शर्मा. कोंकणानेही अभिनय आणि दिग्दर्शनात उत्तम कामगिरी करून आपल्या आईचा वारसा पुढे चालवलाय. वयाची 75 पार पडल्यानंतर आजही अपर्णा सेन सिनेमात कार्यरत आहेत. अशा या बुद्धिमान अभिनेत्री दिग्दर्शिकेचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला अपर्णा सेन यांचा कोणता प्रोजेक्ट भावला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याशिवाय अपर्णा सेन आणि कोंकणा सेन शर्मा ही मायलेकीची जोडी आपल्याला कशी वाटते हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.